काल खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोहना गावामध्ये फटाके लावण्यावरनं दोन व्यक्तींमध्ये भांडण झालं। एक फटाका स्टॉलवाला होता आणि एक फटाका उडवणारा होता। त्यांचं बाचाबाची झाली। बाचाबाचीचं रूपांतर त्यांच्या भांडणामध्ये झालं। त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। काही लोकांना आम्ही ताब्यात पण घेतलेलं आहे। पोलिसांनी सदरचं प्रकरण एकदम शांततेने आणि योग्य पद्धतीने हाताळलेलं आहे। याच्यामध्ये जे जखमी आहे त्यांच्यावर उपचार करून त्यांनाही आता कारवाई त्यांच्या तक्रारीवरही कारवाई आपण सुरू केलेली आहे। परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून आता त्याच्यावर रीतसर जी काही कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई पोलीस प्रशासन करत आहे। रात्री या ठिकाणी मोहना गाव या ठिकाणी काही गाव गुंडांनी भ्याड हल्ला रात्री 1च्या सुमारास या ठिकाणी केला असून त्याचा निषेध करण्यासाठी लवजी शक्ती सेनेची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली असून आमचं एकच म्हणणं आहे की त्या गाव गुंडांवर कायदेशीर कारवाई ही केलीच पाहिजे। त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा हा नोंद झालाच पाहिजे। रात्रीच्या सुमारास तुम्ही 1च्या 2च्या सुमारास 200 ते 400 लोक येतात आणि महिलांवर पुरुषांवर घरांवर हमला करतात। हा एक निषेधाची बाब आहे। मी लवजी शक्तीच्या सेनेच्या वतीने एवढीच आपल्या माध्यमातून मागणी करतो की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि आमच्या काही लोकांवर त्यांनी चुकीचे गुन्हा नोंद केला आहे ते गुन्ह्यातून त्यांना काढलं पाहिजे। कारण की आमचे लोक त्यांच्या घरावर हमला करायला गेलेच नव्हते। मुळात त्यांचे लोक आमच्या वस्तीवर हमला करण्यासाठी या ठिकाणी आले असून आमच्या काही लोकांवर त्यांनी जे गुन्हा नोंद केला असेल ते मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायदेशीर त्यांनी गुन्हा नोंद केला पाहिजे असं मी लवजी शक्ती सेनेच्या वतीने आपल्या माध्यमातून मागणी करतो। रात्रीचे प्रकरण घडलं होतं फटाक्याच्या स्टॉलवरनं, परंतु रात्री मला कल्पना नाही, त्याची माहितीच नाही। आत्ता सकाळी समजलं मला। सकाळी समजल्यानंतर मी गेलो तिथे प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला बसलो आम्ही। पोलीस स्टेशनले सर्व अधिकारी होते। संजय जाधव होता, ACP होता, सिनियर साहेब होता, सगळेच होते। माझे शिष्टमंडळ कार्यकर्ते होते, 2-4 नगरसेवक होते। आम्ही सर्व शिष्टमंडळ गेलो, भेटलो त्यांना प्रत्यक्ष। आणि भेटल्यानंतर पहिले जो प्रकार झाला आमच्या कार्यकर्त्यांनी जे सांगितलं, दुकानवाले जे स्टॉलवाले होते का ते जिथे फटाक्याच्या दुकानं लावली होती त्या फटाक्यांच्या दुकानाच्या समोर वाजू नको हाच विषय होता त्यांचा। तर त्यांनी सांगितलं समोर दुकानं आहेत, एखादा फटाका उडला तर सगळे दुकानं हे होऊ शकतात ना फटाक्याची। त्याच्यावरनं यांचा वाद झाल्यानंतर त्या मुलावरती यावी पहिली सुरुवात केली कारवाई मारहाण करायची। मारहाण केल्यानंतर त्यांच्या तिथनं जवळपास तिथल्या परिसरात राहणारे ते कार्यकर्ते येऊन त्यांना सर्वजणांनी एकत्र मारल्यानंतर आमच्या महिलांनाही देखील तिथे मारलेले आहेत। अक्षरशः माझ्याकडे सगळं फुटेज आहे ते, परंतु ते दाखवलं पाहिजे कारण दोन समाजात तेढा निर्माण व्हायला नको। सोन्यासारखा सण आहे, दिवाळीसारखा सण आनंदाने साजरा करायचा असतो आणि आज आपण कुठे चाललोय? महाराष्ट्रात, जगामध्ये, देशामध्ये हा आनंद उत्सव साजरा केला जातो। हेच मी त्यांना प्रकार मागे 2-4 वेळा असे प्रकरण घडले होते आणि ह्या प्रकरणात आम्ही प्रत्यक्ष मध्यस्थी करून हे आम्ही प्रकरण मिटवलेले आहेत। कारण दोन समाजात तेढा नको, कारण कित्येक गुन्हे असे घडलेले आहेत, पण आम्ही गुन्हा होऊन देत नाही। अधिकाऱ्यांना जवळ घेऊन सर्वांना त्यांच्या समाजाचे लोक घेतो जवळ, आमच्या समाजाचे हे करून। कारण एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला कुठे नोकरीची संधी असेल, जॉबची संधी असेल, गुन्हा झाल्यानंतर त्या बिचाराच्या एकदा कंपनी बंद आहे, तिथे परिसरामध्ये उद्योग नाही राहिलेला, आज कसे जीवन जगतात तिथल्या परिसरातले लोक हे आम्हाला माहिती आहे। कारण त्याच्यामध्ये उदरनिर्वाहाचं साधन नाही, म्हणून त्या लोकांनी ठरवलं प्रत्येक वर्षी का बाबा लावतो तो फटाके लावा आणि विषय मोठा कुठला नाहीच पहिली गोष्ट।